आज अंगारकी चतुर्दशीनिमित्त गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घरातून लवकरच निघालो. तर हे मंदिर ना आमच्या दत्तनगरमधील कात्रज येथे आहे. इच्छापूर्ती गणेश मंदिर. हे मंदिर ना मला खूप आवडतं. मंदिरात गेलं ना तर शांतता तर असतेच, पण सगळे देवी देवतांच्या मूर्त्या तिथे आहेत. आणि आज मंदिरामध्ये गर्दी नव्हती. बहुधा उन्हामुळे कोण बाहेर पडत नसावं. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. बघा किती सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची. मागच्या वेळेस अंगारकी चतुर्दशीलाच मी या मंदिरामध्ये आले होते. तर त्यावेळेससुद्धा मी गणपती बाप्पाचा व्हिडिओ टाकला होता. मी मल्हारसोबत जास्त करून मंदिरांमध्ये वगैरेच जास्त जाते. का तर मला असं वाटतं की माझ्या बाळाला हिंदू आपली संस्कृती जी आहे ती समजावी, देवी देवतांचे काय महत्त्व असते ते समजावं, यासाठी मी नेहमीच त्याला मंदिरात घेऊन येते. एखाद्या गार्डनमध्ये जाण्यापेक्षा मला मंदिरामध्ये जायला आवडतं. म्हणजे माझी तर तीच विचार आहेत. असो, तर इथे बाकीसुद्धा देवांच्या मूर्त्या आहेत. स्वामी दत्त आणि शंकर महाराजांचे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर हनुमानाचं आणि शनिदेवाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मग शिवलिंगाच्या दर्शनासाठी थांबलो होतो. सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि मग एक 10 मिनटं मंदिरामध्ये बसून स्तोत्रपठण केलं. चला तर मग भेटू नंतर. बाय बाय.